धाराशिव नगर परिषद निवडणूक लक्षवेधी असणारा प्रभाग क्रमांक 4 भाजपा विरुद्ध उभाटा यांच्या मुकाबल्यात अपक्ष पक्षही अनुभवणार जनतेचा कौल। तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या धाराशिव नगर परिषदेच्या उमेदवारांनी प्रचारात वेग घेतलेला असून शहरातील 48,407 पुरुष, 45,583 स्त्रिया व 16 तृतीयपंथी असे एकूण 94,006 मतदार मतदान करण्यासाठी पात्र असून जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे। धाराशिव परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षित महिला असून 6 महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात भारतीय जनता पार्टीकडून नेहा राहुल काकडे, शिवसेना उभाटाकडून गुरव संगीता सोमनाथ, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंजुषा विशाल साखरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कुरेशी परवीन खलील, तर मोमीन नाझिया युसुफ यांचे चिन्ह पतंग व सुरेखा नामदेव वाघमारे यांचे चिन्ह गॅस सिलेंडर हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत। नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा प्रचार विविध माध्यमातून वेग घेतलेला असून घरोघरी प्रत्यक्ष भेटी घेऊन काढलेल्या जाहीरनाम्याची पत्रके देऊन प्रभागातील सेवा करण्याची संधी मागत आहेत। शहरातील प्रभाग 4 हा लक्षवेधी झालेला असून यामधून भाजपच्या पवार राणी दाजी, उभाटा शिवसेनेच्या रेश्मा सुधीर बंडगर आमने सामने 2च उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखालील पवार राणी दाजी, अभिजित काशीनाथ काकडे, तर उभाटा शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील रेश्मा सुधीर बंडगर, प्रशांत उर्फ बापू बिभीषण साळुंके, शिंदे शिवसेनेकडून विकास विलास जाधव, शरद पवार राष्ट्रवादीकडून विवेक व्यंकटराव घोगरे, अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून पठाण सुहेब, तर खुने लहू रघुनाथ हत्ती हे चिन्ह घेऊन, तर अपक्ष म्हणून प्राध्यापक तुरुप नारायण गोविंद हे छताचा पंखा चिन्ह घेऊन, जावेद फारुख शेख हे पतंग चिन्ह घेऊन व पांडुरंग हरिश्चंद्र बिराजदार हे दूरदर्शन संच हे चिन्ह घेऊन नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत। प्रभाग 4 मध्ये एकूण 4,820 मतदार असून या भागात शिक्षित, उच्च शिक्षित व नोकर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने संवेदनशील प्रभाग म्हणून पाहिला जातो।